कसलाच भक्तिमय वातावरण होता ना मंदिराच्या आतमध्ये. आत्ताच कीर्तन संपला आणि सगळी बाहेर पडतात आणि आता महाप्रसादाला सुरुवात होईल. त्यासाठी दुसरं मंडप पण बनवले आणि संपूर्ण गावात श्रीरामांचं भगवं बावटं लावलेलं. ह्यो आहे जीवना कोळीवाडा, श्रीवर्धन तालुक्यांचो जीवना कोळीवाडो. महाप्रसादाला सुरुवात झाली. दुपारचो 12 वाजता जन्मकाल झाल्यापासून 3 वाजेपर्यंत महाप्रसाद चालूच होतो. आवरी सगळी भक्त मंडळी आलती. तर याचा मस्तपैकी साधा सिंपल जेवण आहे, म्हणजे महाप्रसाद आहे. पाणी बॉटल, मुंगाची डाळ आणि जिरा राईस, चवलीची भाजी आणि जोडीला बुंदी. आत म्हणजे मंदिर पण देखा किती मस्त सजावले. कृष्णा पावशे मंदिराचे पुजारी. देवलात सुंदर अशी मस्त गणपती बाप्पांची मूर्ती पण आहे. त्याचबरोबर आतमध्ये हनुमंत, लक्ष्मण, राम, सीता अशा बऱ्याच देवांची मूर्ती आहेत. ते पण मस्त सजावलेलं. श्रीरामांची मूर्ती तिका पालनात. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आपण आता जीवना कोळीवाड्यांच्या मंदिरात, श्रीवर्धन तालुक्यांचं जीवना कोळीवाडो श्रीराम मंदिरात आपण आहोत. तर आज आहे रामनवमी. तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानिमित्ताने आहे ना गावात मोठं उत्सव साजरा होत आहे. आता दिवसभराचा कार्यक्रम तुम्ही देखला होत. आता संध्याकाळचे 4 वाजतात. थोड्याच वेळात श्रीरामांची पालखी पूर्ण कोळीवाड्यात फिरवला निघेल आणि कलती आहे ना रस्त्यावर मोठी जत्रा पण भरली आहे. तर आजच्या दिवसापासून गावोगावच्या जत्रा भरावला पण सुरुवात होईल. तर मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला आता पालखी आणि जत्रा दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत देखा. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. आणि या भक्तिमय वातावरण देखताना या फक्त आजच नाही, गेला हप्तोभर या वातावरण आहे. सप्ताह चालू होता. सप्ताहतना कीर्तन, भजन, गरबा, नाच असं बरंच कार्यक्रम होत होतं. जल्लोष होतो. आणि आज रामनवमी निमित्ताने मोठं जल्लोष आहे. आणि या वर्षी आहे ना 49वं वर्ष आहे उत्सवाचा. तर तिकडे आहे ना आता पालख्याची तयारी चालू आहे. त्या अगोदर आपण जत्रा फिरून घेऊया, कारण जत्रात आता हळूहळू फुल गर्दी होत जाल. नंतर जत्रा व्यवस्थित दुकानात दाखवणं मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे आधी पहिले आपण जत्रा फिरून घेऊ, नंतर मग पालखी अशी जाऊ. तरी दे का आहेत ना जत्रेची दुकाना भरावला सुरुवात झाली आहे. इकडं समुद्र किनारो आहे जीवना कोळीवाड्यांचं. इकडे दुकानं नाही आहेत. इकडे संपूर्ण कोळीवाडा आहे. इकडशीच शक्यतो पालखी आहे. आणि आता दुकानात आहेत ना सुरुवात होते. पहिलाच दुकान कपड्यांचाच आहे आणि गर्दी व्हायला तर सुरुवात पण झाली. इकडं खेळण्यांचा दुकान देखू शकता. छोटी छोटी खेळणी आहेत. आता बारक्या पोरांचं कपडे दिसतात. आणि इकडं कलती बऱ्याच प्रकारचं चप्पल. हो, इकडं परत बारक्या पोरांची खेळणी तर भरपूर जत्रेत भेटतात, तुम्हाला माहितीच असेल. तिकडे पण यात एक छोटासा चष्मांचा दुकान आहे. हे बारक्या पोरांचं वाजवाचं ताशे आहेत, उलट करून ठेवल्यात. मस्त आहे. हे बघा आता लेडीज लोकांचे बॅगी, पर्स, बारक्या पर्स, मोठे पर्स, मस्त पर्स आहेत. दिका हा पर्स कसा आहे? हा 120 रुपयाला एक मस्तच पर्स आहे. त्यात वेगवेगळ्या कलरमध्ये पण व्हरायटी आहेत. गेट दिसतंय ना, या गेटमधून पालखी बाहेर येईल, कारण पलीकडेच श्रीरामांचं मंदिर आहे.
आणि इकडं जत्रा भरात गेले. या बाजूशी आपण आलो फिरत. आता इकडे जाऊया फिरत. हे का आता मस्तपैकी मिठाईंचा पण दुकान आहे. वेगवेगळ्या प्रकारची मिठाई आहे. तिकडं गेटच्या आतमध्ये पण मिठाईंची दुकान आहेत. आता तर मिठाई घेऊला गर्दी पण झाली. तर यांचा पण मस्त शॉप आहे. बऱ्याच प्रकारची मिठाई पण आहे. कुठल्या कुठल्या प्रकारची तुमची मिठाई आहे सांगू शकता काय? अच्छा. म्हणजे तुम्ही स्वतः बनवलेला आहे? हां. आणि कुठले तुम्ही कुठून? श्रीवर्धनचेच प्रॉपर. आपल्या श्रीवर्धन मधला शॉप आहे. अच्छा, धन्यवाद. इकडं पण मस्त बऱ्याच प्रकारची मिठाई आहे. हे काय आहे हो? गाठी आहे साखरेची. साखर घाट. साखरेचे हात. पुढे पडायला चालतं आमच्याकडे. अच्छा. आता पण मस्त खेळण्यांचा शॉप आहे छोटासा. हे आता पेपेरे वाजवायला सुरुवात पण होईल थोड्याच वेळेला. इकडं बाजूला छोटासा शेंगदाणा, चणं, बुरुंगल्या मावशी बैसल्यात. आता पण मस्तपैकी टॉवेल. हे काय आहे? बेडशीट. आणि हे उशांची कवर. असं दुकान आहे छोटासा. बाजूला अजून एक मिठाईचा दुकान. काजू गोई दे का ही पहिले साखरपुटाने पण बोलतात. साखरपुटाने ही लहान असताना भरपूर खायला आवडायची आम्हाला. बऱ्याच प्रकारचं. तुम्ही कुठले? श्रीवर्धनचे बरेचसे शॉप आहेत ते श्रीवर्धनवरूनच आलेले आहेत. श्रीवर्धन जवळच आहे ना हातनं. मस्तपैकी शेंगदाणं, चणं, वटाणं, नळ्या. इकडं परत एक पाकिटांचं दुकान. छोट्या छोट्या पर्सचा लेडीज लोकांचे पर्स भेटतात आता. हे बघा अजून एक मिठाईचा शॉप. हे बघा खेळण्यांचा अजून एक शॉप. खेळण्यांची मिठाईंची बरीचशी शॉप आहेत. आणि हे बघा या टोपल्यात मस्त छोटी छोटी खेळणी, पोपट वगैरे. या वाजवायला बारीक असताना जाम मजा यायची. आणि या तलवारीनी पण भरपूर खेळलेलो आहो आम्ही बारीक असताना. लहानपणीच्या आठवणी ताजे होतात फिरता फिरता. आता हे फुगावलेली खेळणी हवेनी. आता हवा पण सुटलं आहे कारण समुद्र बाजूलाच आहे ना. कॅरम, पुस्तक, बऱ्याचशा वस्तूंची नावं नाही घेता नाही येणार. त्यामुळे तुम्हीच देखा व्यवस्थित व्हिडिओ काढायचा प्रयत्न करताय. इथे काही लेझर लाईट ही कुणाच्या एक मारावला पण एक वेगळीच मजा होती पहिले. जाताना येत ना काहीतरी विकी आणि स्वस्तिकसाठी खेळणं पण घेऊन जावं लागेल. आता पण लेडीज लोकांचे पर्स आहेत. काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. जेंट्स लोकांचे पर्स आहेत. पट्टा आहेत. बेल्ट आहेत बेल्ट. आणि या दुकानावर तर गर्दी झाली पूर्ण. आता हळूहळू गर्दी वाढत झाली. इथे का मस्त आता फॅन पण आहे चार्जिंगवरचं. आणि या दुकानाच्या बाजूलाच या मस्तपैकी फुलांचा शॉप आहे. फुला, गजरं आणि बायको पाठी मग केस लावतात ना ते पण आहेत. हे गायशी आता गर्दी फुल होत झालं. आपल्याला दुकानं दाखवणं मुश्किल होत झालं. तर एक अजून एक मिठाईचं दुकान आहे. हे मस्तपैकी चिवड्यांची पाकिटं पण बांधून ठेवल्या. काकांनी मस्तपैकी छोटे छोटे रिंग विकायला आणल्यात. बऱ्याच प्रकारचे रिंग आहेत. सगळे लेडीज आहेत काय? जेंट्स पण आहेत. आता मस्तपैकी रिमोटवरचो गाड्यो आहात, कॅशो आहात, बारीक पोरांची खेळणी. तर बाजूलाच मस्तपैकी आईस्क्रीम वाला. आईस्क्रीम फालुदा, A1 सावरिया कुल्फी आईस्क्रीम. आईस्क्रीमवाला पण बरंच आहात पुढं. हे का आता एक मस्त सॉफ्ट खेळण्यांचा शॉप आहे. सॉफ्ट भावली. सगळी सॉफ्ट भावली आहेत आता. मऊ मोवीत भावली.
त्याच्या बाजूलाच आता मस्तपैकी स्पायडर पोटॅटो भेटते. आणि तिकडं बारीक पोरा खेळतात ना, त्या गाण्यांचा आवाज येते. आता एक मस्तपैकी मिठाई कचोरी, याला काहीतरी बोलतात ना, गाठी शेव, हॅलो. जत्रेच्या पाठीमागच तिकडं बारक्या पोरांचा खेळावचं बरेच गेम्स आहेत. गेम्स ठीक आहे. हातात घ्यायला होतं ब्रॅसलेट, चैनी, बऱ्याच प्रकारचे. हातात घ्यायला होतं गोड. आता पण मस्त मस्त अंगठी होती का, गणपती बाप्पांची अंगठी. आता बारक्या पोरांची चड्ड्यो, स्पेशल चड्ड्यांची हातगाडी लागलेली आहे. आता मस्तपैकी लेडीज लोकांचं कानांचं, बऱ्याच प्रकारचं कानांचं. हे काय रबड आहात, केसात लावायचं वाटतं. रबड, फुलपाकडूवाले चाप. आपण आता या गेटच्या पलीकडची दुकानं एक्सप्लोअर करता वा. त्याच्या पलीकडच ही खेळणी आहेत, बारक्या पोरांचे गेम्स आहेत. एक केसात लावायचं बुग. आता चटई पण आधी का विकावलं. चटई, उशो, पाय पुसणा, कार्पेट. मस्त खेळणं आहे ते का, ऐसे दाबल्यावर खेळणं. अरे काय, आई मस्त शॉप टाकले आणि आई जोरात जोरात गाणी लावल्या. आता मस्तपैकी वडापावचा पण शॉप आहे. श्री भैरवनाथ प्रसन्न वडापाव. आता पण मस्त मस्त रिंग्स आहेत. आता एक एकुलता एक आतापर्यंत भेटलेला सरबतचा शॉप. थंड पेय, लिंबू सरबत, गोळा वगैरे वगैरे. याच्यावर रांगोली पण मस्त मस्त पाडल्या. पालखी येणार आहे थोड्या वेळाने जत्रेत पण. आता काकाही मस्तपैकी भजे सोडल्यात तेलात. आता ते का, आता मस्त मस्त वॉच आहेत. वॉच आणि त्या बाजूला चष्मा आहेत. आणि आता वेगवेगळ्या प्रकारचे सरबत आहेत. ते का, कोकम, ऑरेंज, मँगो, लिंबू आणि थंड पण आता येते का. आता पण काकी छोटासा शॉप टाकलाय मंचुरियन आणि चायनीज भेलचा. हे का मस्त तेलात मंचुरियन पण सोडल्यात. आणि आता स्पायडर पोटॅटो पण लावलेलो आहे. आता मस्त मस्त गळसुरी आहात, पायांचं पैंजण आहात. सोना चांदीचं पण दुकान आहे. हे खोटा सोना आहे. कानातले वगैरे आहेत, गळ्यातले आहेत, गळ्यातले. आता आणखीन एक फालुदा आईस्क्रीम शॉप आहे. त्याच्या इकडं आणखीन एक मिठाईवाले आहेत. आता मस्त मस्त देवांच्या मूर्त्या आहेत. त्याचबरोबर लहान मुलांना शिकवासाठी ABCD, अ आई मुळाक्षरे तशी छोटी छोटी पुस्तका. इकडं देवांचा फोटो आहात, सगळ्या देवांचा फोटो आहात. जय श्रीराम. तिकडे पण फोटोंचा शॉप आहे. हा शेम शॉप आहे. मस्त पिशव्या पण आहेत डिझाईनवाले. आता मस्तपैकी चणे, शेंगदाणे, फुटाण्यांचा छोटासा दुकान आहे. त्याच्या बाजूलाच कटलरीचं साहित्य आहे. मस्त येते का, सोन्याची चैनी बिनी पण आहे. गोल्डन. ही चेन कशी आहे हो? 80.
₹150. ₹150 मस्त चेन आहे. हे का आता पण ही सेम प्राइस आहे. ₹150 चेन ते का किती मस्त आहेत. आता कडं वगैरे आहात हातात घालायचं. पण ते रिंग आहात वेगवेगळ्या प्रकारचे. आता आणखीन एक सावरिया आईस्क्रीम कुल्फीवाला आहे. एक यांचं रबड पण आहात मस्तपैकी हातात घालायचं. आणि हे बटरफ्लायचं पण आहे. हे बटरफ्लाय आहे काय? हे बटरफ्लाय दिल बदाम. हातात गळ्यात वगैरे घालायचं. आणि हा लवचुंबक माळ. हे चुंबक अच्छा, चुंबकीय हार्ट आहे त्याच्यात. मस्त आहे. वरती बरेचसे चैनी पण आहात. कसे आहे ते चैनी? ₹50 फक्त ना. कमी पण कराल ना एखाद्या वस्तूमध्ये? मगाशी मी देखला कमी जास्त पण होतात किमती. ते घंट मस्त वाटतात. हो माहीत हवं. चैनी पण कसले जात रे 101 गोल्डमध्ये. इकडे पण काकी मस्तपैकी छोटासा शॉप टाकला आहे. तर घरात लागणारे वस्तू पण आहात. गालणी, सूप आणि आता दोरं पण आहात हातात बांधतो ना आपण. या डोकं लावायचं ते काय बोलतात याला विचारले मी. इथे का फुलांच्या डिझाईनवालं वगैरे चाप, बऱ्याचशा डिझाईनवाले चाप आहात. तर रबड आहात. केसात लावायचं पिन, फन्यो, कपालाला लावायचे टिकल्यो आणि असं बरेचशा डिझाईनवाले खेळणी आणि आपण चावीला वगैरे दप्तराला वगैरे लावतो ना त्यांची खेळणी आहेत. मस्त मस्त भावली पण आली ते का. बारक्या पोरांचं कपडे मस्तपैकी छोटंसं स्टॉल आहे ते का. ड्रेस आणि शर्ट पॅन्ट कपडा नाईट ड्रेस आहेत वाटतं ना हे. आता मस्तपैकी जय अंबे पावभाजी सेंटर आहे. तिथं पाणीपुरी, भेळपुरी वगैरे भेटते. भेलपुरी, दहीपुरी आणि आहेत ना पुढे आहे ना बहुतेक खावचं शॉप चालू होतात. हे आता मस्तपैकी कोबीमध्ये फ्राय केलेली मंचुरियन आहे. तिकडे राईस आहे, चायनीज भात, नूडल्स. खेळण्यांची दुकानं तर भरपूर आहेत. मी दाखवून आता दमलोय. आता मस्तपैकी चिल्ली तयार होते वाटतं. आता एक छोटासा वडापावचा स्टॉल आहे आणि इकडं बरेचसे स्टॉल आहेत, बरेचसे शॉप आहेत. बराच अजून आपल्याला फिरायचं आहे, बराच दाखवायचं बाकी रिले. का आता पण मस्त मस्त पर्स आहेत आणि लेडीज लोकांचा बराचसा कटलरी साहित्याची दुकान आहे. ती दोन मोठी दुकानं. बाटल्यात डोरेमॉन दे का किती मस्त आहे. समुद्रातलं खुबं पण आहेत. हे प्लास्टिक त्यांचं खूपच आहेत वाटतं. मस्तपैकी चाव्याला वगैरे लावायला मस्त मस्त भावली आहेत. हे का आता मस्त चार्जिंगवाला पंख पण आहेत आणि स्मार्ट वॉच पण आहेत. सिम्पल साधंवालं आणि डोक्यावर लावायचे बॅटरी पण आहेत. ते का वेगवेगळ्या प्रकारच्या. हे बारीक पोरांचा टेलिफोन, सगळ्यात फेवरेट फोन. ते का आता मस्त मस्त वेगवेगळ्या डिझाईनवाले पायपुसणी पण आहेत. रातच्या उसाला गेवायला उशो पण आहेत. हे का मस्तपैकी सूर्यो, कुराड, कोयतो, मावरा कापावच्या पण वस्तू आहेत. मावरा आणि मटान. हे का अजून एक सावरिया आईस्क्रीम कुल्फीची गाडी. बारक्या पोरांचं फेवरेट घड्याळ. हे का रांगोळी पाडतात ना तो डिझाईन पण आहे. ते रामकृष्ण हरी.
आणि आता देवांचं छोटे छोटे फोटोज आहेत. आता मस्तपैकी काकी एक कलिंगडांचा पण शॉप टाकलाय. फिरता फिरता भरपूर संध्याकाळ जाईल. इथे का आता मस्त मस्त टी शर्ट्स पण आहेत टिकावला. टी शर्ट्स, कपडे, पॅन्ट्स. इथे का अजून एक गोलवालो थंड थंडगार. या आणखीन एक कपड्यांचा शॉप. आता विविध प्रकारचं चप्पल पण आहेत बऱ्याच प्रकारचं. तर इकडे मस्तपैकी जत्रा फिरता फिरता आहे ना आमचे सबस्क्रायबर भेटले रामदास काका. तर त्यांना विचारूया आपण रामनवमीबद्दल, त्यांच्या गावाबद्दल थोडीशी माहिती. तर आज रामनवमी आहे, तुम्हाला पण रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता माझ्या माहितीनुसार की हा 49वा वर्ष आहे. तर गेल्या काही वर्षात कशी रामनवमी साजरा व्हायची, आता काय बदल झाला आहे, तर थोडा तुमच्या अनुभवानुसार सांगा. रामनवमीबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हा आमचा सप्ताह ते 1977 पासून चालू आहे. 1977. म्हणजे आमचे जे वाडवडी मोठे होते म्हणजे मग तेव्हा आपला जन्म पण नाही. जन्ममध्ये 1980 1979 जन्म आहे. 1977 साली हा सप्ताह स्वानंद महाराजांनी आणि त्यांच्या म्हणजे जवळ आपले जे त्यांचे शिष्य त्यांनी हा चालू केला. हा त्याला बोलता बोलता 49 वर्ष झाली. आणि सुरुवात कशी होते की गुढीपाडवापासून म्हणजे आपला 9 वर्ष आपला हिंदू वर्ष सुरुवात झाल्यापासून गावात पूर्ण जल्लोष असतं ना. गावात म्हणजे सगळे आमचे गुढी उभारतात. ह्या दिवशी त्यांच्या प्रतिज्ञा दिवशी सगळी गुढी आहेत ना अजून पण काढत नाही गावात बघा. अजून उभी आहेत. गुढी काढत नाही हे आमच्या नाते होतं. बरोबर. त्यानंतर मग रोजचं नित्यनेम कार्यक्रम दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत आपले बरोबर त्या दिवशी इनावर राहते. गुढीपाडव्या दिवशी सकाळी 4:30ला इनावर राहते आणि तो इना काला होतो ना त्याच्या दुसऱ्या दिवशी उतरतो. म्हणजे उद्या उतरतो. हा नित्यनेम कार्यक्रम असतो. पण नित्यनेम कार्यक्रम म्हणजे कसा सकाळी पहाटे काकड आरती, त्यानंतर मग पारायण, त्यानंतर पारायण झाल्यानंतर मग 4:30 ते 5:30 प्रवचन, त्यानंतर 5:30 नंतर मग 7:30 ते 8:30 पर्यंत माळ जपायचं. अच्छा. झाल्यानंतर 9:30 ते 11:30 पर्यंत हरिकीर्तन, त्यानंतर मग रात्री जागर. हा नित्यक्रम चालू असतो पूर्ण 9 दिवस गुढीपाडवापासून ते उद्यापर्यंत. आणि नंतर मग आमची सप्तमी दिवशी आमची सगळी पूर्ण समाज बंद असते. पूर्ण गाव कुठे बाहेर जात. सप्तमी, अष्टमी, नवमी आणि 4 दिवस आमची पूर्णपणे होड्या वगैरे बंद असतात. सगळ्या धंदा बंद गावाला येतात. आणि रामनवमी दिवशी महाप्रसाद मोठा असतो सगळ्यात. आजच्या दिवशी महाप्रसाद पण असते हे लोकांना. पुढल्या वर्षी आमचा मोठा सप्ताह आहे. 49 या वर्ष आहे. म्हणजे पुढल्या वर्षी 50 वर्ष पूर्ण होणार. सगळ्यांना शुभेच्छा की सगळ्यांनी आमंत्रण. असंच कार्यक्रम करा. जय श्रीराम. धन्यवाद, खूप छान माहिती सांगितलीत. जत्रा पूर्ण फिरून जायली आणि जस्ट राऊंड मारावला मी पलीकडं त्यांचं दुकान आहे का देखावला गेलेलो. तर काकाही मस्त माहिती सांगली आणि ताई सांगला की आमच्या गावांच्या लोकांचं पण बरंचसं हातभार आहे त्या मंदिराला उभं करण्यात. कारण आमच्या गावांचं पण बरंचसं इकडं होड्यावना बोटीवना खलाशी असतात. दुपारचं भेटलेलं, आता जत्रात फिरताना भेटलं तर भेटतील, दाखवीन तुम्हाला. ते का आता शेवटला एक टेम्पो मस्तपैकी कलिंगडांचा लागलेला आहे. ते का आता बर्फाची फॅक्टरी आहे, तर इथनं दुकानं सुरू होतात. आता मस्तपैकी टरबूजवाले पण आहेत, टेम्पो घेऊन लागल्यात. 50 रुपयाला एक टरबूज. आता मंचुरियन चायनीज बेलचा शॉप आहे. तर
थोडीफार दुकानं दाखवायची राहिल्यात ना ती आता तुम्हाला दाखवतो. हे का गुढी बोललं ना की अजूनपर्यंत उभी आहात, काका बोललं ते का अजूनपर्यंत गुढी उभ्या आहात. म्हणजे गुढी पाडवापासून ते रामनवमीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत हे उत्साह सुरूच असतं. आणि याच्या पुढची मी तुम्हाला सगळी दुकानं दाखवली, A to Z दुकानं दाखवायचा प्रयत्न केलो. आशा आहे की तुम्हाला जत्रा नक्की आवडली असेल. आणि आता पालख्याच्या इकडे जाऊया, कारण पालखी पण बरीच गावात फिरली असेल. जत्रा फिरावच्या नांदात मी विसरूनच गेलेलो. आता पालख्याला ताईच आठवण करून दिली की मस्तपैकी तिकडे पालख्याशी नाचत असते, त्यामुळे पटकन पालख्याशी जाऊया. पालखी इथे का जत्रेत पोचली पालखी. जत्रेतनं फिरून या गेटने आता पालखी परत मंदिराकडे चाललंय. पालख्याजवळचा आता माहोल देखूया. तर पालखीजवळच्या भक्तिमय वातावरणाचा पण अनुभव आपल्याला घ्यायला भेटलो आणि पालख्याचा दर्शन पण घडला. दे का मस्त असतात. कसं देता? 15 आणि 10 वाला. या शॉपला नूडल्स खावायला आलतो. नूडल्स पण कपलेलं, मग मंचुरियन घेतली. काय गर्दी झाली यार. मस्त पैकी मित्रांबरोबर शेवटी मंचुरियन खातो. आमच्या विक्रांत आणि स्वास्तिकसाठी 2 चमकतं बॉल घेतलं. मस्त आहे. कौशल पण आहे माझ्यासोबत. फायनली कौशल बरोबर मंचुरियन बेल खाते. आता आमच्या हर्ष बाबूसाठी मस्तपैकी पंखो घेतलाय हवा लागावसाठी. मस्त हवा सुटते आणि लाईट बीट गेली तर हवा मारावं लागत. 100 रुपयाला. हां